बरं, आज या पत्रकार परिषदेला मी आणि राज्यमंत्री तनपुरे साहेब देखील उपस्थित आहेत. यूजीसीनं जे 2-3 दिवसापूर्वी देशातल्या सगळ्या राज्यांना पत्र पाठवलं आणि त्यांनी गाईडलाईन दिली की एक्झाम सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये झाल्या पाहिजेत आणि त्याच्यावर खुलासे देखील आज झाले. मी आज भूषण पटवर्धन साहेबांची मुलाखत देखील बघितली. मला सुरुवातीलाच सांगितलं पाहिजे त्या मुलाखतीतनं अजून एक संभ्रम निर्माण झालेला आहे. तर त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की पुढचं काय होणार आहे ह्याच्यावर आपलं प्लॅनिंग न करता पुढे जर तशीच परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही काय तो निर्णय करू. म्हणजे आता परत सप्टेंबर एंडपर्यंत विद्यार्थ्यांना आपण संभ्रमामध्ये ठेवायचं. आणि म्हणून मी काल आपल्याला असं म्हटलं होतं की 6 एप्रिलपासून या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत आपण कारवाईला सुरू केली. माझ्याबरोबर राज्यमंत्री महोदय देखील होते. 6 एप्रिलला आमची पहिली बैठक झाली. त्याच्यामध्ये कोविडच्या प्रादुर्भावामुळे नक्की काय काय होणार आहे याची माहिती घेण्यासाठी आम्ही 13 कुलगुरूंच्या बैठकीमध्ये एक समिती स्थापन केली 6 तारखेला की भविष्यातल्या परीक्षा कशा घ्यायच्या या संदर्भातलं एक शिफारस ही कुलगुरूंनी शासनाला करावी अशा पद्धतीचं 6 एप्रिलला आम्ही ठरवलं. आणि त्या उपसमितीच्या बैठका देखील 23 एप्रिलला आणि 24 एप्रिलला झाल्या. 13 कुलगुरूंच्या बैठकीमध्ये 6 जणांची समिती ठरली. त्याचे समन्वयक ठरले सुहास पेडणेकर जे मुंबईचे कुलगुरू आहेत, करमळकर म्हणून त्याच्यामध्ये होते, शिंदे म्हणून जे आता निवृत्त झाले ते देखील होते, महिलांच्या प्रतिनिधी म्हणून डॉक्टर वंजारी देखील त्याच्यामध्ये होत्या आणि आमचे 2 संचालक होते. आणि ही समिती ज्यावेळी काम करायला ज्यांनी सुरुवात केली ते सुरुवात केल्यानंतर 29 एप्रिलला पहिल्यांदा यूजीसीच्या गाईडलाईन आल्या आणि 29 एप्रिलच्या यूजीसीच्या गाईडलाईनमध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की प्रत्येक राज्यामध्ये असलेली कोविडची परिस्थिती ही तिथल्या युनिव्हर्सिटीनं बघायची आहे, तिथल्या शासनानं बघायची आहे आणि त्या पद्धतीनं सरासरीनं गुण द्यायचे, पुढच्या वर्गामध्ये न्यायचं की नाही हे युनिव्हर्सिटीनं निर्णय घेतले पाहिजे. आणि त्यांना जर काय अजून गाईडलाईन लागली तर ती शासनानं दिली पाहिजे असं 29 तारखेला त्यांचं पत्र आलं. 2 मेला पुन्हा एकदा कुलगुरूंची आमच्या सगळ्यांबरोबर बैठक झाली. 13च्या 13 कुलगुरू या बैठकीला 2 मेच्या उपस्थित होते. 4 तारखेला माननीय राज्यपाल महोदयांनी व्हीसीद्वारे 13 कुलगुरू आणि या खात्याचा मंत्री म्हणून मी आमच्या सगळ्यांशी संवाद साधला आणि त्यावेळी अशी चर्चा झाली. सगळ्या कुलगुरूंनी सांगितलं की खात्याचे जे मंत्री आहेत त्यांनी 1-2 वेळा आमच्या व्हीसी घेतलेल्या आहेत, आमच्याशी चर्चा केलेली आहे. म्हणून तिथं असं ठरलं कुलगुरू जे काही ठरवतील त्याला मान्यता द्या. आणि कुलगुरूंनी समितीचा अहवाल 6 मेला हा महाराष्ट्र शासनाकडे दिला. 6 मेला दिल्यानंतर मी स्वतः फोनवरनं राज्यपाल महोदयांची चर्चा केली आणि 8 मे रोजी कुलगुरूंच्या शिफारसी शासनानं स्वीकारल्या. त्याच्यानंतर 17 मेला ज्याच्यावरनं फार मोठा वादंग निर्माण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला की मी यूजीसीला पत्र का लिहिलं. आता काही लोक सांगतात की यूजीसीनं सांगितलेलंच फायनल करा, यूजीसी हीच सर्वोच्च आहे, यूजीसीच असं करणार, यूजीसी तसं करणार, हे आता सांगायला लागले. पण 17 मेला मी स्वतः मंत्री म्हणून यूजीसीला पत्र लिहिलं की ज्या पद्धतीनं तुम्ही ह्या परीक्षांची गाईडलाईन थोड्याफार त्रुटी ठेवून केलेली आहे तर त्याच्यामध्ये फायनल इयरच्या एक्झाम देखील रद्द करण्याची परवानगी आम्हाला द्यावी. हे 17 मेला दिलेलं पत्र आहे. मे गेला, जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट पण संपला आणि आता जे पत्र आलं त्या पत्रामध्ये असं त्यांनी म्हटलं की 20 सप्टेंबरला तुम्ही एक्झाम घेतल्या पाहिजे. बरं, 17 मे नंतर काय झालं तर 25 मे आणि 29 मेला राज्यस्तरीय जी कुलगुरू महोदयांची समिती आहे त्यांच्याबरोबर आमच्या बैठका पार पडल्या. 30 मेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या कुलगुरूंशी चर्चा केली. 30 मेला 13 जूनला मी स्वतः अनिल सहस्रबुद्धे साहेब जे आहेत, जे AICTEचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी मी चर्चा केली
त्याच्यानंतर हबीब खान जे आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली. त्याच्यानंतर UGCचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात साहेब यांच्याशी मी चर्चा केली. राजन वेरुळकर सर जे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली. आणि एवढंच नाही तर ही चर्चा करत असताना उत्तर प्रदेशचे फायनान्स मिनिस्टर जे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही ज्यावेळी परीक्षांचा निर्णय घ्याल तेव्हा घ्याल, पण माझी आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या CETच्या एक्झाम जर तुम्ही पुढे ढकलणार असाल तर तशा पद्धतीनं कारवाई उत्तर प्रदेश देखील करणार आहे, अशासाठी त्यांनी मला फोन केलेला होता. म्हणजे मी हे का सांगतो, आम्ही कोणाकोणाच्या संपर्कामध्ये होतो, कुणी कुणी आम्हाला फोन केले, ही सगळीच जंत्री मी आज इथं ठेवलेली आहे. आणि 18 जूनला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली, ज्याचे मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. तत्कालीन मुख्य सचिव जे अंमलबजावणीचे प्रमुख असतात त्या बैठकीमध्ये मी देखील होतो, तनपुरे साहेब देखील होते, विजय वडेट्टीवार साहेब होते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील होते. आणि या सगळ्या कमिटीनं असा निर्णय घेतला की कोविडची वाढती परिस्थिती लक्षात घेता अंतिम वर्षाच्या अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा त्या रद्द करायच्या आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ज्या रद्द केलेल्या आहेत त्याची शिफारस आपण अपेक्स बॉडीकडे करायची आणि त्यांना विनंती करायची की त्याला मान्यता द्या. ते देखील पत्र मी स्वतः लिहिलं, आमच्या सचिवांनी लिहिलं. एवढंच नाही तर VCद्वारे PM साहेबांची आणि CM साहेबांची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये देखील CM साहेबांनी याचा उल्लेख केला होता आणि CM साहेबांनी PM साहेबांना पत्र देखील लिहिलं जे आहे ते आपल्या रेकॉर्डवर आहे. ही जी भूमिका घेतलेली होती ती फक्त आणि फक्त लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी भवितव्यासाठी घेतलेली होती आणि हे पत्र CM साहेबांनी देखील तिथं पाठवलेलं होतं. हे सगळं झाल्यानंतर 19 जूनला आम्ही शासन निर्णय काढला. 23 जूनला उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत जी मी म्हटलं की पत्र आम्ही पाठवली शिखर परिषदेला, ती आम्ही पत्र पाठवली. आणि त्या GR मध्ये एक शेवटची ओळ अशी होती की ATKTच्या बाबतीमध्ये कुलगुरू महोदयांशी चर्चा करून, राज्याच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून त्यांची जी शिफारस येईल त्याची अंमलबजावणी ही शासनानं करावी. त्याच्या अगोदर राज्यपाल महोदयांनी जी नाराजी व्यक्त केली होती किंवा गैरसमज जो त्यांचा झाला होता त्यांची देखील ही भूमिका होती की कुलगुरूंशी चर्चा करूनच काही निर्णय झाले पाहिजेत. पण कदाचित ह्या ज्या बैठका झालेल्या होत्या सगळ्या, म्हणजे आता किती बैठका झाल्या त्याच्या आपल्याला कल्पना येईल, तर त्या बैठकांची नोंद कदाचित त्यांच्यापर्यंत पोचली नसेल म्हणून त्यांची जी नाराजी असेल. 3 तारखेला एक महत्त्वाची बैठक पार पडली ज्याची व्हिज्युअल्स आमच्याकडे आहेत, जर ती आपल्याला पाहिजे असतील तर ती देखील आम्ही दाखवणार आहोत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर कोण कुलगुरू काय म्हणाले. ही जी आता बैठक झाली 4 तारखेला, जे आपण GR मध्ये म्हटलं होतं की सगळ्या कुलगुरूंशी चर्चा करून ATKT आणि विद्यार्थ्यांच्या पुढं गुणांची सरासरी कशा पद्धतीनं करायची या संदर्भामध्ये आपण निर्णय घ्यावा असं जे लिहिलं होतं त्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली. आणि ही बैठक पार पडत असताना त्याचं मिनिट्स देखील माझ्याकडे आहे, ते देखील मी वाचून दाखवणार आहे. तर आता आपल्याला जर कागद आहे का तो, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्या 13च्या 13 कुलगुरूंनी आपले मत मांडलेलं आहे. त्याच्यानंतर जे स्कूल परीक्षांसंदर्भातला निर्णय जो घेतलेला आहे तर आपण 31 जुलैपर्यंत फिजिकली एक्झाम घेऊ शकलो नसतो. तर आपल्याला सोलापूर विद्यापीठामध्ये फिजिकल एक्झाम घेणं शक्य नाही आहे. मी तुम्हाला आता जसं म्हटलं की फार जास्त कोरोना प्रभावित झालेला हा भाग आहे. पण आपण जर ऑनलाईन म्हटलं तर आपल्याला काही विद्यार्थी स्टॉप झालं सिक्वेन्स वाईज ना होणार नाही सर. विद्यार्थ्याला सध्या फार परिस्थिती खराब आहे. म्हणजे सोलापूर विद्यापीठानं त्याच्यामध्ये असं सांगितलं की आम्ही एक्झाम घेऊ शकत नाही, कोविडची परिस्थिती खराब असल्यामुळं आम्ही विद्यार्थ्यांना सांगू देखील शकत नाही. सोलापूरच्या विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत हे चांदेकर सर म्हणून आहेत, जे नागपूर आणि अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. चांदेकर सरांचं बोलू का? चांदेकर बोला.
आपण जो GR मध्ये जो निर्णय घेतला आहे ते तर परिस्थितीनुरूप लक्षात येतं की ते कदाचित म्हणजे ते बरोबर आहे, कारण परीक्षा न घेण्याचा जो विषय होता, कारण परिस्थिती चिघळत चालली आहे. पण सर इम्प्लिमेंटेशनसाठी दोन गोष्टी त्याच्यामध्ये असू दे ना, असे कर ना. जे अजून राहिलेले आहेत त्या कधीतरी आपण जर क्लिअर केल्या, जसं एटीकेटीच्या बाबतीतलं आणि प्रोफेशनल एज्युकेशनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीतलं, ते जर दोन गोष्टी क्लिअर केल्या ना, तर तो जो पहिल्या मीटिंग पासून आपला युनिफॉर्मिटीचा विषय आहे, तो विषय एक खऱ्या अर्थाने सगळ्या विद्यापीठामध्ये युनिफॉर्मिटी जो राबवला जाईल. म्हणून इथे पॉज कर ना. हा जो मुद्दा आहे त्यांनी मांडलेला चांदेकर सरांनी, तो या मिनिट्समध्ये आलेला आहे. ते पण मिनिट्स मी आपल्याला वाचून दाखवतो. आणि मगाशी करमळकर सरांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं ऑनलाईनचं इन्फ्रास्ट्रक्चर नसताना 30 जुलैच्या अगोदर परीक्षा झाली असती. सर शक्यच नाही. 31 जुलै काय, आजची परिस्थिती अशी आहे की 30 सप्टेंबर सुद्धा परीक्षा होऊ शकत नाही. आणि अगदी पहिल्या दिवशीपासून जो आमचा स्टँड होता की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ह्या सुविधा नसल्यामुळं ऑनलाईन परीक्षा शक्यच नाही. भविष्यामध्ये आता जी चर्चा झाली त्या दृष्टीने आपल्याला स्टेप्स घेणं आवश्यक आहे, पण आजच्या स्थितीमध्ये ऑनलाईन परीक्षेचा पर्याय आपण स्वीकारू शकत नाही. आणि परीक्षा हे औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू येवले सर. लाव ना गडचिरोली. प्रश्न दोनच. सर परीक्षा झाली अरे नसती, परत आला. शक्यच नाही. ऑनलाईन परीक्षाही घेतली आपली नसती, कारण 21% आर्किटेक्चरच्या मुलांनी ऑनलाईन परीक्षा दिलीच नसती, कारण त्यांना कुठलीही संधी नाही त्या प्रकारे परीक्षा घेण्याची. हे डायरेक्टर मिश्रा, जे स्कूल ऑफ आर्ट्स, म्हणजे जे पूर्ण महाराष्ट्रातलं आर्किटेक्चर सांभाळतात ते. ट्रान्सपोर्टेशनचा कदाचित प्रश्न होता, पण आता तो प्रश्न संपलेला आहे. दुसरा विषय आहे की आता आम्ही परीक्षा घेऊ शकत नाही, पण विद्यार्थी दुसऱ्या विद्यापीठांमध्ये परीक्षा होत नाही म्हणून आमचे विद्यार्थी परीक्षेसाठी तयार होणार नाहीत असे एकंदरीत वातावरण आहे. तिसरी गोष्ट आहे की ऑनलाईनच्या संदर्भामध्ये ऑनलाईन परीक्षा तर इम्पॉसिबल आहे, आणि ऑनलाईन एज्युकेशन जो आपण 20% किंवा 40%चा कॉम्पोनंट भविष्यामध्ये एज्युकेशन सुरू करण्याच्या संदर्भात विचार तो करतोय किंवा सरांकडे प्रयत्नशील दिलं. ह्या संदर्भात सावंतसाहेब आपलं सांगू इच्छितो की ह्या विद्यापीठाची अवस्था अत्यंत वाईट आहे. माझ्याकडे विद्यापीठामध्ये अजून स्टुडिओ नाही, कुठला एखादा रेकॉर्डिंग करता येत नाही, तर बाकीच्या महाविद्यालयामध्ये रेकॉर्डिंग करण्याची सुतराम शक्यता नाही. महाविद्यालय जे जवळपास 175 सध्या कार्यान्वित आहे, त्याच्यापैकी फक्त 25 महाविद्यालयाचं ॲक्रेडिटेशन झालेलं आहे, 31 महाविद्यालय. त्यामुळं याच्यामध्ये आणि आपला काल सांगू इच्छितो की काल दिवसभरामध्ये आम्ही डिस्कनेक्ट होतो, म्हणजे कुलगुरू स्वतः डिस्कनेक्ट होतो. आमच्याकडं कुठल्याही बस पुढे गेला ते त्यांनी होऊ नये म्हणून सांगितलं. नेटवर्क हा फार मोठा इश्यू आहे. आणि आपण जे सांगतात की रत्नागिरी किंवा कुठला तळकोकणामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती चंद्रपूर हा ग्रामीण भाग आणि गडचिरोलीचा एंटायर भाग, ह्या ठिकाणी अशी अवस्था आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. कुठल्याही फॅसिलिटीज आमच्या प्राध्यापकांकडून काही ऑनलाईन कोर्सेस डेव्हलप करून घेत आता सुहास पेडणेकरांचे जे अध्यक्ष होते कमिटीचे त्यांचा केला. तर अशाच सगळ्या 13 कुलगुरूंच्या, म्हणजे जरा पुढच्या पण बघायच्या असतील तर आहेत, पण त्याच्यामध्ये जे कमिटीचे राज्य समितीय कमिटीचे जे अध्यक्ष होते सुहास पेडणेकर सर, त्यांचं पण जे जूनचा जो GR निघालेला आहे त्या संदर्भात मला थोडंसं बोलायचं आहे. आणि त्याच संदर्भात खरं म्हणजे आमच्या इन्फॉर्मली कुलगुरूंचे चर्चा होऊन काही निर्णय झाले तर तुम्हाला सांगतो सर.
नंबर एक, जेव्हा आपण मुलांकडून ऑप्शन घेतो आहोत की तुम्हाला शेवटच्या सत्राची परीक्षा हवी की नको, आणि ते सूत्र कुठलं वापरावं हे विद्यापीठाने ठरवावं असं आपल्या GR मध्ये आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून असं एक ठरवलं की जो फॉर्म्युला आपण फर्स्ट इयर सेकंड इयर साठी वापरला होता UGCचा, तोच फॉर्म्युला इव्हन थर्ड इयर साठी वापरू शकतो. आणि दुसरं, हे सूत्र कुठलं वापरतो आहोत हे सर्वप्रथम मला वाटतं मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण त्याच्यानंतरच तो ऑप्शन घेऊ शकतील. नाहीतर त्याच्या अगोदर आपण जर ऑप्शन मागायला सुरुवात केली तर मुलगा कदाचित कन्फ्यूज होईल की बाबा तुम्ही कुठलं सूत्र वापरताय मला माहीत नाही, त्याच्यावर मी ठरवू कसं. तर त्यासाठी मी सर्वांना एक विनंती केली होती की आपण सगळं सूत्र पहिले ठरवून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू आणि त्याच्यानंतर आपण ऑप्शन मागायला सुरुवात करू. हा एक भाग झाला. दुसरा, ज्यांना परीक्षा हव्या आहेत म्हणतील त्या मुलांना सुद्धा ऑप्शन देताना आपण एक बाब त्यांच्याही निदर्शनास आणून द्यायची गरज आहे, आणि ती अशी की जर त्यांना परीक्षा हव्या आहेत तर त्या परीक्षा कधी होतील आणि त्याचे निकाल कधी लागतील ही पूर्ण अनिश्चितता असणार आहे, हेही त्यांच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे. नाहीतर काय होईल की जे त्यांना परीक्षा नको आहे म्हणून ते त्यांचा रिझल्ट आपण लावू, मग जे विद्यार्थी जे किती असतील 5, 10, 15% असले तरी, आणि शक्यता ती आहे की कदाचित ते अकॅडमिकली स्ट्रॉंग किंवा चांगली मुलं आहेत ते कदाचित परीक्षा हवी म्हणतील, आणि जर त्यांच्या परीक्षा वेळेवर नाही लागल्या, त्यांचे रिझल्ट वेळेवर नाही लागले तर त्यांना पुढच्या ऍडमिशनमध्ये अडचण येण्याची शक्यता आहे. तेव्हा ही सुद्धा बाब त्यांच्या निदर्शन. एक आपल्या लक्षात आलं असेल की प्रत्येक कुलगुरू महोदयांचं म्हणणं असं आहे, आणि त्याच्यानंतर माझं आणि विजय सौरभ साहेबांचं आणि राज्यमंत्री महोदयांचं जर आपण भाषण म्हणण्यापेक्षा आमचं जर म्हणणं ऐकलं असेल, म्हणजे त्याच्यात आहे, आम्ही त्याच्यामध्ये असं म्हटलंय की कुलगुरू महोदयांना आम्ही विनंती केली की ही जी तुमची भूमिका आहे, जी तो आपण शासनाकडे मांडताय, मंत्री म्हणून माझ्याकडे, राज्यमंत्री महोदयांकडे मांडताय, हीच भूमिका तुमची कन्फर्म आहे का? तर त्यांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी आम्ही एक बैठक घेतो, आणि ती बैठक 4 तारखेला झाली. त्या 4 तारखेच्या बैठकीमध्ये नामदेव कल्याणकर हे कुलगुरू उपस्थित होते, मुरलीधर चांदेकर हे कुलगुरू उपस्थित होते, शशिकला वंजारी मॅडम या देखील उपस्थित होत्या, PP पाटील सर जळगावचे हे देखील उपस्थित होते, प्राध्यापक वायुनंदन यशवंतराव मुक्त विद्यापीठ हे पण उपस्थित होते, नितीन करमळकर पुणे आणि कोल्हापूर विद्यापीठाचे प्रभारी हे देखील उपस्थित होते, सुहास पेडणेकर कुलगुरू मुंबई विद्यापीठ आणि होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी हे देखील उपस्थित होते, मृणालिनी फडणवीस कुलगुरू सोलापूर या देखील उपस्थित होत्या, उद्धव भोसले कुलगुरू रामानंद तीर्थ मराठा विद्यापीठ हे देखील उपस्थित होते, VR शास्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे हे पण उपस्थित होते, प्रमोद येवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, धनराज माने संचालक आणि अभय वाघ संचालक हे देखील उपस्थित होते. आता 4 तारखेला जे मिनिट्स आमच्याकडे आणि जी शिफारस पाठवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये थोडक्यात सांगतो की ज्या पद्धतीनं बाकीच्या विद्यार्थ्यांना आपण पदवी प्रदान करणार आहोत त्याच सरासरी बेसवर ATKTच्या विद्यार्थ्यांना देखील पास करावं अशी शिफारस 13च्या 13 कुलगुरूंनी शासनाकडे केलेली आहे, आणि ती आज माझ्या हातामध्ये आहे. दुसरं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जर ही सरासरी काढून विद्यार्थी पास होत नसेल तर त्याला ही कोविडची सिच्युएशन लक्षात घेता विद्यापीठाच्या अंतर्गत ग्रेस मार्कची जी प्रोव्हिजन आहे ती ग्रेस मार्क द्यावे आणि त्याची ATKT मुक्त करावी अशा पद्धतीची शिफारस ही या समितीनं शासनाकडे केलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आता पेडणेकर सरांनी इथे सांगितला, त्यांनी आमच्याकडे GR मध्ये अंशतः बदल करून द्या अशी मागणी केली, आणि ती मागणी ही डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीच्या पुढची होती. त्यांनी असं सांगितलं की विद्यार्थ्यांकडे आपण जो आता ऑप्शन मागतोय तो ऑप्शन मागण्यापेक्षा सरसकट विद्यार्थ्यांना आपण पदवी देऊ, आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल, आपल्या ग्रेडमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल, त्यांनी पुन्हा एकदा कोविडचा प्रादुर्भाव गेल्यानंतर परीक्षा द्यावी, अशी अंशतः बदल करून आम्हाला द्यावा अशी त्यांनी एक शिफारस आमच्याकडे केली. आणि तिसरी शिफारस ती देखील महत्त्वाची आहे
तिसऱ्या शिफारसीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की पूर्वी ज्यांना आपण असं म्हटलं होतं की 0 पासून 120 दिवसापर्यंतच्या कालावधीमध्ये अकॅडमिक इयर सुरू झाल्यानंतर एटीकेटीची एक्झाम द्यावी लागेल, त्या पण विद्यार्थ्यांना हे सूत्र वापरून एटीकेटीची परीक्षा घेऊ नये अशा पद्धतीची शिफारस ही त्या मिनिट्समध्ये आहे. आणि म्हणून मी जे काल सांगितलं की आम्ही कुलगुरूंशी चर्चा केली नाही, आम्ही कुलगुरू महोदयांना कुठची गोष्ट विचारली नाही किंवा विचारत नाही, हा जो काय एक अपप्रचार केला जातोय हा चुकीचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अध्यक्षतेखाली आणि राज्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये किमान या 6-7 महिन्यामध्ये 5 ते 6 वेळा विविध गोष्टींसाठी आम्ही कुलगुरू महोदयांची चर्चा केली, व्हीसीवर चर्चा केली. आणि मागच्या आठवड्यापासून एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केला आहे, तो म्हणजे प्रत्येक विद्यापीठाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्यांची बैठक व्हीसीवर लावायची आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा एक कार्यक्रम आम्ही 2 आठवड्यापासून हातामध्ये घेतला. आणि त्याच्यामध्ये SNDT युनिव्हर्सिटीचे जे काही प्रश्न होते ते आम्ही काल सोडवले. जे आता कल्याणकर सर बोलले की त्यांच्याकडे लॅब नाही किंवा स्टुडिओ नाही, त्यांचा 2,37,00,000चा प्रस्तावाला मान्यता द्यायची होती, ती आम्ही मागच्या आठवड्यामध्ये दिली. त्याच्यामुळे आम्ही विद्यापीठांशी संवाद करत नाही, आम्ही कुठेतरी त्यांच्यावर बर्डन आणतो, हे आपणच आता बघितलं असाल. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे की शासनाची भूमिका ही प्रामाणिक भूमिका आहे. आजही मी पटवर्धन साहेबांची मुलाखत बघितली, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की विद्यार्थ्यांना जर परीक्षा नको असेल किंवा पुढं काय होणार आहे ते आताच तुम्ही ठरवू नका, पुढे तशी वेळ आली तर UGC त्या पद्धतीनं निर्णय घेईल. म्हणजे नक्की संभ्रम निर्माण कोण करतंय हेच आम्हाला कळत नाहीये. आणि म्हणून UGCला मी प्रामाणिकपणानं एक पत्र लिहिलंय, HRD मिनिस्टरना पत्र लिहिलेलं आहे की महाराष्ट्रातली कोविडची परिस्थिती बघता आज सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं हे खरोखर संभ्रम निर्माण करण्यासाठी नाही पण शक्यच नाहीये. आणि हे शक्य नाही हे मत मी कोणामुळे बनवलं तर ज्या कुलगुरूंनी त्यांच्या भागातली आकडेवारी कोविडची सांगून परीक्षा आम्ही घेऊ शकत नाही अशी शिफारस आणि हे व्हीसीचं रेकॉर्डिंग आपण बघितलंय, त्यांना केंद्रबिंदू मानून आणि विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आणि शिक्षकांना केंद्रबिंदू मानून हे आम्ही निर्णय घेतलेले आहेत. दुसरं मगाशी मला असं ऐकायला मिळालं की आता शिक्षकांची काहीच आवश्यकता नाही, असं मगाशी कुठच्यातरी एका मुलाखतीमध्ये मी UGCच्या उपाध्यक्षांकडनं ऐकलं. आता मला नक्की मग काय पुढचं UGCचं धोरण मला माहीत नाही, पण शिक्षकांनी वर्गामध्ये जाऊन शिकवण्याची पद्धत ही बंदच झाली पाहिजे. आणि त्यामध्ये ज्यावेळी आपण 50% यशस्वी होऊ त्यावेळी आधुनिक शिक्षणाकडे आपण वळतोय अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण होईल असं पटवर्धन साहेबांनी सांगितलं. मला त्याचा देखील अभ्यास करायला लागणार आहे. म्हणजे आता शिक्षक किती कमी करायचे राज्यातले प्रत्येक, हा देखील आमच्या दृष्टीने एक UGCची गाईडलाईन कदाचित येऊ शकते. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये संभ्रम जो निर्माण झालेला आहे तो संभ्रम जर दूर करायचा होता तर 29 तारखेच्याच पत्रामध्ये जर आलं असतं की फायनल एक्झाम ह्या तुम्हाला नक्की घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून ठेवा, तर राज्यानं असे निर्णय घेतले नसते. आणि 29 तारखेनंतर 17 मेला जे पत्र लिहिलेलं आहे त्याचं साधं उत्तर जरी मला पाठवलं असतं तरी देखील काही गैरसमज दूर झाले असते. पण 5 महिने 4 महिने कुठचाही पत्रव्यवहार नाही, कुठच्याही ह्याला महाराष्ट्र शासनाच्या उत्तर दिलेलं नाही. आणि डायरेक्ट 20 तारखेला म्हणजे काल ज्यावेळी आपण निर्णय घेतो की आता एक्झाम घेतल्या पाहिजेत, तर मी काल देखील एक 2-4 प्रश्न विचारले होते की कंटेनमेंट झोनमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची घेणार आहोत, कंटेनमेंट झोनमधला विद्यार्थी परीक्षेला आल्यानंतर त्याला क्वारंटाईन करायचा की नाही, क्वारंटाईन सेंटरसाठी दिलेली जी वसतिगृह आणि कॉलेजेस आहेत ती सरकार कशा पद्धतीनं विभागाच्या ताब्यामध्ये देणार आहे, जे विद्यार्थी आपापल्या शहरातनं गावी गेलेले आहेत त्यांना कसं आपण परत त्या शहरामध्ये आणणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पेपर सेट कोण करणार, पेपर कोण हाताळणार, उत्तरपत्रिका कोण हाताळणार, त्याचं मोबिलायझेशन कसं असणार, या सगळ्याची गाईडलाईन देखील UGCनं दिली पाहिजे. कारण जर अशा पद्धतीची परिस्थिती भयावह असताना आपण असं निर्णय घ्या म्हणून जे सांगतोय तर त्याच्यावर सोल्युशन देखील दिलं पाहिजे. आणि ऑनलाईनचं जे सांगतायत त्याचं उत्तर कुलगुरू महोदयांनी दिलेलं आहे. आणि म्हणून हे सगळे खुलासे आज या पत्रकार परिषदेमध्ये मला करायचे होते. कायमस्वरूपी ट्विटवरनं आम्ही बघतो की आम्ही कोणाशी संपर्कात नाही, आम्ही मनमानी करतो, आम्ही कोणाचं तरी ऐकून हे सगळं करतोय. नक्की आम्ही कोणाचं तरी ऐकून करतोय, पण कोणाचं ऐकतो हे आज आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. प्रत्येक कुलगुरू महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून काय बोललेत हे सगळं आम्ही तुम्हाला ऐकवलेलं आहे.
तुम्ही म्हणताय राजकारण होते, कोणी राजकारण कोण राजकारण करतं पडद्यामागे? नाही, पडद्यामागचं राजकारण मला माहित नाही, पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकारण होऊ नये ही पहिल्या दिवसापासून मी विनंती करतोय. सर, त्या मुलाखतीत असं सुद्धा म्हणले की अन्य राज्यांनी सुद्धा परीक्षा घेतलेल्या आहेत आणि 2003 पासून सर्व विद्यापीठांवर युजीसीचे नियम बंधनकारक आहेत. तर या संदर्भात बोलू. नाही, युजीसीवर आणि युजीसी मार्फत बोलणाऱ्यांवर कोणी आक्षेप घेतलेलाच नाहीये. युजीसी ह्या संस्थेबद्दल आदर आहेच आहे, पण 29 तारखेला जर युजीसीनं सांगितलं असतं की विद्यार्थ्यांच्या फायनल इयरच्या एक्झाम तुम्हाला घ्यायच्याच आहेत, तर तशा पद्धतीची यंत्रणा शासनानं प्रत्येक राबवली असती ना. आता मी स्वतः ओडिसाच्या प्रिन्सिपल सेक्रेटरींशी बोललो, मी राजस्थानच्या मंत्री महोदयांशी बोललो, मी युजीसीचे प्राध्यापक कराड नावाचे एक जे साहेब आहेत, जे कमिटीचे सदस्य होते, अध्यक्ष होते, त्यांच्याशी देखील मी बोललो. म्हणजे हा काय पॉलिटिकल फार्स आहे म्हणून आम्ही करत नाही. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये परीक्षा होणार नाहीत हे जर कुलगुरू महोदय सांगत असतील तर नक्की शासनानं त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे की युजीसी बरोबर राहिलं पाहिजे, हा संभ्रम आता आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे. कारण ग्राउंड रियालिटी कोण बघतं तर कुलगुरू बघतात. कुलगुरू महोदयांचंच म्हणणं असं आहे की आम्ही ऑनलाईन एक्झाम पण घेऊ शकत नाही, आम्ही एक्झाम पण घेऊ शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये पुढं कसं जायचं हा संभ्रम आता आमच्यामध्ये निर्माण झाला. आणि म्हणून मी पत्र लिहिलं की महाराष्ट्रामध्ये या परीक्षा कुलगुरू महोदयांशी सगळ्यांची चर्चा केल्यानंतर असं आम्हाला वाटतं की आम्ही घेऊ शकत नाही, असं पत्र मी त्याच दिवशी केंद्र शासनाला पाठवलेलं आहे. प्रश्न उपस्थित करतो की जर यांना डिग्री देण्यात आली तर हे कोरोना डिग्रीवाले ठरतील, तर अशामध्ये कुलगुरूंनी याबद्दल काही मत व्यक्त केलं का की पुन्हा दर्जा टिकावा? नक्की. दर्जा त्यांना डिग्री दिल्यानंतर नाही दर्जा टिकावा, यासाठी त्यांचं मत काय होतं आणि सरकारचं त्यांचं काय? अतिशय महत्वाचा हा प्रश्न तुमचा आहे. आधी कोविड बाधित बॅच हा जो काही शब्दप्रयोग जे लोक करतायत, मला त्यांना एक विनंती करायची आहे. हे कोविडचं जे संकट आहे हे काही मानवनिर्मित नाही आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं खच्चीकरण करणं हे योग्य नाही. आणि कुलगुरू महोदयांनी ज्याच्यामध्ये लिहिलंय, हा जो अहवाल त्यांनी आम्हाला शिफारस दिलेली आहे त्याच्यामध्ये तर शासनानं घेतलेल्या निर्णयाच्या पुढे जाऊन कुलगुरू महोदय असं म्हणतायत की आम्ही ऐच्छिक परीक्षा असा शब्दप्रयोग केला होता. कुलगुरू महोदयांनी असं सुचवलंय की कोविडची परिस्थिती लक्षात घेता तुम्ही सगळ्यांनाच पदवी द्यायचा निर्णय घ्या आणि त्याच्यानंतर ज्यांना कोणाला एक्झाम द्यायची आहे ते एक्झाम देतील आणि त्यांना आम्ही रेग्युलर सर्टिफिकेट जसं देणार त्याच पद्धतीचं सर्टिफिकेट आम्ही देणार, हे कुलगुरूंनी याच्यामध्ये नमूद केलं. तुम्ही जाहीर केलेली परीक्षा होणार नाही, विद्यार्थ्यांनी राज्य सरकारवर विश्वास ठेवला. आता युपीसीचं पत्र आलेलं आहे, गाईडलाईन्स आलेल्या आहेत की परीक्षा सप्टेंबरपर्यंत घ्या. त्याच्यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज आहेत, पालक कन्फ्यूज आहेत. सगळ्यात जास्त त्रास आता विद्यार्थ्यांना आणि पालकांनी की काय करायचं. राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे का की महाराष्ट्रामध्ये परीक्षा होणारच नाही, असं तुम्ही विद्यार्थ्यांना आश्वासित करता का? विद्यार्थी किती दिवस संभ्रमात राहणार? याचे पहिले 2 भाग केले पाहिजेत. आपल्याकडे जे 34.5 लाख विद्यार्थी हायर अँड टेक्निकल एज्युकेशनला शिकतायत त्यातल्या जवळजवळ 25 लाख विद्यार्थ्यांचा विषय हा क्लिअर झालेला आहे, तो पूर्वीच क्लिअर झालेला आहे. त्यांना आपण कॅरी फॉरवर्ड करून पुढच्या वर्गामध्ये आणतोय आणि ती सगळी यंत्रणा प्रत्येक युनिव्हर्सिटी तयार करते, त्यांचं ते काम 15-20 दिवसामध्ये संपून जाईल. महत्वाचा मुद्दा असा होता की 8.5 लाख विद्यार्थी जे आहेत ते जे अव्यावसायिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकतात त्यांच्या बाबतीतला हा विषय आहे, त्यांच्या एटीकेटीच्या बाबतीतला हा विषय होता आणि त्याच्या बाबतीतली शासनाची भूमिका ही आमची ठाम असल्याचं पत्रानं देखील आम्ही केंद्र शासनाला कळवलेलं आहे. त्याच्यामुळे परीक्षा जर घ्यायच्या असतील तर त्या कशा पद्धतीनं घेतल्या गेल्या पाहिजे ह्याची देखील गाईडलाईन आली पाहिजे ना. आज महाराष्ट्राची परिस्थिती बघता आपण म्हणजे मी जे मगाशी एक कुलगुरू बोलले कल्याणकर सर म्हणून, मी त्यावेळी देखील त्यांना सांगितलं होतं की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे हे शून्यावर होते, कोविड बाधित तिथे 0 होते. पण आजचा जर तुम्ही रत्नागिरीचा आकडा बघितला तर आम्ही 1000 पण क्रॉस करू शकतो अशी रत्नागिरीची परिस्थिती आहे आणि सिंधुदुर्गची परिस्थिती आम्ही 500 क्रॉस करू शकतो अशी आहे. पण ज्या जिल्ह्यामध्ये एकही कोविडचा बाधित पेशंट नव्हता तिथं 1000 आणि 500 जर येत असतील तर अशीच परिस्थिती सगळीकडची आहे. आणि म्हणून आपण जे म्हणतोय की नोव्हेंबरपर्यंत शैक्षणिक वर्ष सुरू केलं पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये दुसरा एक संभ्रम असा आहे की ज्यांना परदेशामध्ये शिकायला जायचं आहे, ज्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नोकऱ्या लागलेल्या आहेत त्यांना पदवी ही सप्टेंबरच्या अगोदर दिली गेली पाहिजे, हा देखील एक विषय आहे. आणि ह्या सगळ्याचं भान ठेवून सरकारनं निर्णय घेतलेला आहे की त्यांच्या परीक्षा होऊ नयेत. आणि म्हणून आता देखील मी आज किंवा उद्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधान महोदयांशी किंवा अमित शहा साहेबांशी बोलावं आणि ते देखील बोलतील, आम्ही देखील त्याच्याशी प्रयत्नशील आहोत. पण जो काही निर्णय असेल
तो लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जो निर्णय घेतलेला आहे तसा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परीक्षा होणारच नाहीत, घेऊ शकत नाही असं ठाम पत्र आम्ही यूजीसीला लिहिलेलं आहे आणि त्याच्या उपर यूजीसीला अजून काय म्हणायचं ते लवकर त्यांनी कळवलं पाहिजे. कारण आताची जी मुलाखत झाली त्याच्यामध्ये सुद्धा परत संभ्रम असा वाढतो की सप्टेंबरपर्यंत जर हे सगळं काही व्यवस्थित झालं नाही तर मग आपण वेगळा काहीतरी परत निर्णय करू असं पटवर्धन साहेब म्हणालेले आहेत. पण त्याच्यामध्ये मग परत विद्यार्थ्यांना सप्टेंबरपर्यंत पुढे असं टांगती तलवार ठेवायची का डोक्यावर? गुणांचं सूत्र साधारण किती दिवसात तयार होईल? आणि दुसरं, त्या विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये या संदर्भात काही बैठक घेऊन निर्णय जाहीर केला जाईल? पहिल्या 26-26.5 लाखाच्या विद्यार्थ्यांचा जो प्रश्न होता त्यांनी तो क्लिअर केलेला आहे. ते 15-20 दिवसात त्यांचे रिझल्ट मिळतील. या विषयाच्या बाबतीमध्ये देखील कुलगुरू महोदयांचं काय मत होतं हे मी तुमच्यासमोर इथे मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सूत्र पण दिले माझ्याकडे, म्हणजे ते पण आहे की कशा पद्धतीनं आपण त्या एक्झामला, पण ते मी इथं सांगणं, पण सूत्र पण त्यांनी दिलेलं आहे कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना पुढे न्यायचं आहे, कशा पद्धतीनं पदवी द्यायची आहे. मगाशी जो आपण प्रश्न विचारलात की पदवी देत असताना कोविडचा कुठचाही इफेक्ट त्या पदवीवर किंवा सर्टिफिकेटवर असता कामा नये, हे सगळा फॉर्म्युला त्यांनी तयार करून शासनाकडे दिलेला आहे. पण जर 4 तारखेच्या नंतर 3-4 दिवसांना यूजीसीचं पत्र आलं असतं, हा ताबडतोब फॉर्म्युला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असता. पण ही देखील यंत्रणा मला कळत नाही की 4 तारखेला कुलगुरू महोदयांनी परीक्षा घ्यायचं नाही असं एकमतानं सांगितलं आणि 5 तारखेला पत्र येतं. अशा ग्रेस मार्कची पद्धत महाराष्ट्राच्या सर्व विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे का? जर नसेल तर तुम्हाला त्यासाठी वेगळं प्रस्ताव किंवा करावं लागेल? ते सगळ्या विद्यापीठांमध्ये आहे ग्रेस मार्कची पद्धत. आणि सगळेच्या सगळे 20 मार्क जरी टाकले तरी त्याची बेरीज ही 40 होऊ शकत नाही. मग जर ग्रेसचा फॉर्म्युला युनिव्हर्सिटीकडे असेल त्यांनी तो वापरावा. पण त्याच्यातनं सुद्धा मला असं वाटतं की 0.01% जे आलेलेच नव्हते किंवा ज्यांची असेसमेंट झालेलीच नाही आहे किंवा त्यांना 0 मार्क्स आहेत, यांच्या बाबतीत थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो. पण मला असं वाटतं की 98% एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना या फॉर्म्युलाचा फायदा होऊ शकतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर अभिमुख आहे का? विद्यार्थी अद्यापही संदर्भात आहेत, परीक्षा होणार की नाही? राज्य सरकारने स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की परीक्षा महाराष्ट्रामध्ये अंतिम वर्षाच्या होणार नाही. यूजीसीने आता पत्र पाठवलं, तुम्ही पुन्हा यूजीसीची पत्र व्यवहार करताय, तर यूजीसी आपल्या निर्णयावर काम राहिली तर महाराष्ट्रामध्ये परीक्षा होणार की नाही? तर त्याची मी सांगितलं ना, मी काही तज्ज्ञांशी देखील आम्ही चर्चा करतोय, काही ठिकाणनं माहिती घेतोय. माहिती घेतल्यानंतर हे सांगणं योग्य ठरेल. कारण मी एखादं परत वक्तव्य करून विद्यार्थ्यांना कुठच्या संभ्रमात आणू इच्छित नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचाच विचार करून ज्या काही आम्ही बैठका करतोय किंवा तज्ज्ञांशी बोलतोय, मी मगाशी पण सांगितलं की यूजीसीचे माजी अध्यक्ष जे होते थोरात साहेब, त्यांच्याशी देखील बोलून आम्ही हा फॉर्म्युला तयार केला. त्यांनी देखील सांगितलं की महाराष्ट्रामध्ये हेच करणं योग्य आहे. ते यूजीसीचे माजी अध्यक्ष आहेत. जसं मी वेळुळकर सरांचं सांगितलं की जे कुलगुरू होते त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली. अनेक अशी मान्यवर मंडळी आहेत की ज्यांच्याशी चर्चा करून मग कुलगुरूंची चर्चा करून आम्ही हे ठरवलेलं होतं. पण ठीक आहे, यूजीसीचं जे पत्र आलेलं आहे त्यांना मी विनंती केलेली आहे. मी देखील पत्र पाठवलेलं आहे आणि काही तज्ज्ञ लोकांशी आम्ही बोलतोय. मराठी महाराष्ट्रातल्या कुलगुरूंना काही धमक्या किंवा दम देण्यात आलेला आहे. कोणाकडनं? महाराष्ट्रातल्या काही कुलगुरूंना धमकी देण्यात आलेली आहे. मला वाटलं आमच्या दोघांकडनं. नाही, मला माहित नाही. आणि असं जर धमकी आली असेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावं. मला काय त्यातली काही कल्पना नाही. परंतु 13च्या 13 कुलगुरूंनी त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहून सह्या दिलेल्या आहेत. ज्या विद्यार्थी संघटना आहेत, युवासेनेचं पुढे चाललेली त्यांना परीक्षा नकोच, तर अशा जे विद्यार्थी आहेत ज्यांना परीक्षा बसायचं, त्यांचं काही मत घेण्याचा प्रयत्न सरकारचा असेल का की त्यांना खरोखर परीक्षा हवी आहे किंवा नको? कारण का जो विद्यार्थी आहे त्याचं मत पण ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये जाणून घेणं तेवढंच महत्वाचं असतं. अगदी महत्वाचं म्हणजे 100 विद्यार्थी जे आहेत तर त्यातल्या 95% विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, जे कुलगुरू महोदयांनी सांगितलं की आम्हाला एक्झाम नको. 5% लोकांना एक्झाम हवी आहे, पण ती आम्ही देतोय ना. आम्ही त्यांची एक्झाम रद्दच केलेली नाही. उलट डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये एक्झाम झाली आणि ह्या 8.5 लाख विद्यार्थ्यांनी ठरवलं की आम्हाला त्या परीक्षेला बसायचं आहे, तरी आपण बसवणार आहोत.
एक म्हणजे विद्यार्थ्यांना नापास जे होते त्यांना पास करून पदवी द्यायचा हा का दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही वाटचाल करतोय अशातला भाग नाही. सगळ्या कुलगुरू महोदयांनी हाच आम्हाला फॉर्म्युला सांगितला की सध्या त्यांना पदवी जर पाहिजे असेल तर आपण पदवी दिली पाहिजे, कारण त्यांना कुठं पुढे जायचं असेल, उद्योगधंदे करायचे असतील, परदेशामध्ये जायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. पण नंतर जर विद्यार्थ्यांना असं वाटलं की माझ्या मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते आणि ती मला करायची आहे आणि ते 8.5 लाख विद्यार्थ्यांना जरी वाटलं तरी त्यांची आम्ही एक्झाम घेणार आहोत. त्यातल्या 8 विद्यार्थ्यांना वाटलं तरी आम्ही एक्झाम घेणार आहोत. त्याच्यामुळे असं काही नाही की परीक्षा रद्द केल्या म्हणजे परीक्षाच घ्यायची नाही. उलट आम्ही त्यांना असा पर्याय खुला ठेवलेला आहे की तुम्हाला जर तुमच्या मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल, तुम्ही ज्यावेळी कोविड कमी होईल आणि ती पण आम्ही जबाबदारी कोणावर दिली, त्या परीक्षा घेत असताना तुम्ही तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारा. ते जिल्हाधिकारी सांगू शकतील की तिथली कोविडची परिस्थिती काय आहे आणि ते डिझास्टर मॅनेजमेंटचे त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत त्या जिल्ह्यापुरते, त्यांना विचारून तुम्ही करा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायचीच नाही हा उद्देश शासनाचा नाही आहे. त्यांची परीक्षा आम्हाला देखील घ्यायची आहे आणि ज्यांना कोणाला मग त्याचाच पर्याय पण आहे. 8 विद्यार्थ्यांनी द्यावी किंवा 8.5 लाख विद्यार्थ्यांनी द्यावी, तो प्रत्येक विद्यार्थ्याचा आता प्रश्न आहे. तर चालू शैक्षणिक वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या आता परीक्षा होणार नाही, रद्द समजा झाल्या, तर या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये कोरोना बॅचचे विद्यार्थी हा शिक्का पडू नये यासाठी राज्य सरकार काय करणार? कारण बाहेरच्या स्पर्धात्मक जगामध्ये जेव्हा हे जातील त्यावेळेला त्यांना या परिस्थितीचा सामना देखील करता येण्याची शक्यता आहे. बोला ना. नाही, आपण जे फॉर्म्युला जो ठरवलेला आहे त्याच्यामध्ये आपण अगदीच काय त्याचं इव्हॅल्युएशन नाही असा विषय नाही आहे. पूर्ण सगळे उदाहरणार्थ इंजिनिअरिंगच्या 8व्या सेमिस्टरचे विद्यार्थी असतील, आपण त्याच्या अगोदरच्या सगळ्या 7 सेमिस्टरचं इव्हॅल्युएशन करून त्याचे जे काही ॲव्हरेज मार्क्स आहेत ते देऊन आपण त्याला हे करतोय. आपलं म्हणणं असं आहे की 8 सेमिस्टर जर विद्यार्थी त्यांनी परिश्रम घेतले असतील, त्याचं इव्हॅल्युएशन झालेलं असेल, डिग्री देताना आपण फक्त एकाच सेमिस्टरचं आपण इव्हॅल्युएशन करत नाही ना, पूर्ण सगळ्या 8 सेमिस्टरचं आपण इव्हॅल्युएशन करून त्याची डिग्री देतो. त्यामुळे ते इव्हॅल्युएशन झालेलं आहे त्याचं आणि त्याची सरासरी आपण 8व्याला देतो. त्यामुळे मला वाटत नाही आपल्या प्रश्नाचं रोख धरून आपण तसंच आपण कॅल्क्युलेशन करून त्याचं मूल्यांकन इव्हॅल्युएशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्याचं आणि तरी एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल हा संभ्रम तर त्याला आपण एक्झामचं संधी देतोय परत. त्यामुळे तसं काय मला वाटत नाही काय. हिंदी में सवाल है कि कोरोना के समय में क्या बीजेपी या केंद्र सरकार राज्य सरकार के साथ ये राजनीति कर रही है? पहले आपने जब मना किया तो पहले राज्यपाल की तरफ से कहा जाना कि नहीं परीक्षा होनी चाहिए और फिर मुख्यमंत्री को राज्यपाल का पत्र आता है, फिर आप फिर मना करते हैं और ये नियम पास होता है तो यूजीसी की तरफ से पत्र आता है. यानी जानबूझ के कोरोना के समय में क्या सरकार को कंफ्यूज करना या सरकार पर राजनीति इस तरीके से करना, ये आपको लगता है कि इस तरीके की चीजें हो रही हैं और उससे विद्यार्थी? ये तो हम दोनों को भी पता नहीं क्यों ऐसा हो रहा है, लेकिन राज्यपाल महोदय का रिस्पेक्ट कल भी था, आज भी है, आगे भी रहेगा. ऐसा कुछ नहीं है कि हम साइड ट्रैक करके राज्यपाल महोदय को जा रहे हैं. पहली मीटिंग, पहला जो फॉर्मूला हमने बनाया वो उनके साथ ही बातचीत करके हमने बनाया था. लेकिन कौन राजनीति कर रहा है, किस लिए कर रहा है, ये हमको पता नहीं. इससे क्या विद्यार्थी सफल हो रहे हैं? ना तो आप लोगों के अगर जिस तरीके से बीजेपी कर रही है, केंद्र सरकार के राज्य सरकार जो कंफ्यूजन की स्थिति है उससे विद्यार्थी सफर कर रहा है, उसे परीक्षा देना है या नहीं देना है? विद्यार्थी सफर न हो इसलिए हम ये प्रयास कर रहे हैं, क्योंकि 6 अप्रैल को पहले हमने मीटिंग ली थी कि विद्यार्थियों के लिए क्या क्या करना चाहिए, कैसा करना चाहिए, कैसा आगे जाना चाहिए. लेकिन मैंने जो बोला कि 29 तारीख को जो लेटर आया था यूजीसी का, जो गाइडलाइन आई थी, उसमें अगर ये रहता कि आपका एग्जाम कंपलसरी है फाइनल ईयर का, तो ऐसा कुछ नहीं, हम बता देते स्टूडेंट को आपका एग्जाम करना है, कब करना है, क्या करना है, लेकिन आपको एग्जाम देना ही पड़ेगा. लेकिन अभी अचानक से ये जो लेटर आया है उससे ज़्यादा सफर हो गए स्टूडेंट. बीजेपी के तमाम सारे बड़े नेता हैं या फिर पूर्व मंत्री जो तावड़े में लगातार सब कह रहे हैं कि जो अब की डिग्री मिलेगी वो कोरोना बाधित इस तरीके से सर्टिफाइड होगा और लोगों के बीच में इस तरीके से मजाक बनेगा और ये राज्य सरकार जानबूझ के लोगों को बच्चों का मजाक बनेगी. नहीं, ऐसा तो नहीं होगा. ऐसा स्टूडेंट को क्रिटिसाइज करना भी अच्छी बात नहीं है. लेकिन जो कुछ हम करेंगे वो विद्यार्थियों को केंद्र बिंदु मान के ही करेंगे. अभी आखिरी ये है कि एग्जाम होगा या नहीं होगा या राज्य सरकार केंद्र सरकार से अभी और बात? हमने तो केंद्र सरकार को डायरेक्टली लेटर लिखा है कि हम ये एग्ज़ाम नहीं कर सकते, आप इसमें चेंजेस करके हमको भेज दो. हमने कल ही बोला है. अभी 2-3 दिन रुकने के बाद आगे कैसा जाने का वो तय करेंगे. यदि सर केंद्र सरकार ये निर्णय लेती है कि एग्जाम लेना होगा तो आप पोस्टपोन करेंगे या क्या करेंगे?
अभी 2-3 दिन जरा रुकते हैं, क्या यूजीसी का लेटर आता है, क्या आता है। हम सीएम साहब को भी रिक्वेस्ट करने वाले हैं कि वो वापस एक बार पीएम साहब से बात करें, तो बाद में ये कहना अच्छा रहेगा। पर आपने बात की है, थोड़ी कन्वर्सेशन भी यूजीसी के साथ हुआ है? नहीं, मैंने प्राध्यापक कराड़ा साहब जो है, जो यूजीसी ने कमेटी बनाई थी ये सब करने के लिए, उनके साथ मैंने बात की है। उन्होंने भी मुझको ऐसी सलाह दी कि आप लेटर भेज दो, हम यूजीसी के पास भेजेंगे। मैंने जिसके साथ बात की वो हमारे साथ तो पॉजिटिव ही बोलते हैं। अभी मैंने कोट किया सहस्त्रबुद्धे सर के साथ में मैंने बात किया, तो उन्होंने बोला आप भेज दो, हम मान्यता देते हैं। लेकिन इधर आते वक्त कैसा वो उल्टा पलट हो जाता है मालूम नहीं। एक यूजीसीनी या गाईडलाईन देताना जो काही एक निकष घातलाय की ह्याचं बॅकग्राऊंड दिलं की अकॅडमिक इव्हॅल्युएशन ऑफ स्टुडंट इज व्हेरी इम्पॉर्टंट and a milestone in any education system. The performance in examination gives confidence and satisfaction to the students and is a reflection of competence, performance and credibility that is necessary for global acceptability. तर आपण आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये धोरणामध्ये हेच आपण बघितलं की कॉम्पिटन्स, परफॉर्मन्स, क्रेडिबिलिटी ही मागच्या सगळ्या परफॉर्मन्स शैक्षणिक सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी दिलेलीच आहे, त्यामुळे त्यालाही आपण कुठं तडा जाऊ देत नाही। आणि विद्यार्थ्यांचं कॉन्फिडन्सची लेवल आणि सॅटिस्फॅक्शनचं विद्यार्थ्यांचंच बऱ्यापैकी सर्वांचं म्हणणं आहे की परीक्षा कॅन्सल करा। त्यामुळे ह्या मूळ जे निकष घातलेत, मूळ जो पाया आहे निर्णयाचा, हाच मला कुठेतरी जरा चुकीचं वाटतं। आपण शिवसेनेचे मंत्री आहात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आज संजय निरुपम काँग्रेसचे माजी खासदार राहिलेले आहेत, त्यांनी अशा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केलेले आहेत, त्याच्यामुळे मातोश्री 2 या संदर्भात जी जागा घेण्यात आली त्या संदर्भात आरोप करण्यात आले। तर आपण शिवसेनेचे मंत्री म्हणून आपली काय भूमिका आहे? मला असं वाटतं की त्यांच्या आरोपाकडे काही लक्ष देण्याची गरज नाही। माननीय उद्धव साहेबांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो, त्याच्यामुळे असे आरोप प्रत्यारोप होत राहतात आणि त्यांच्या आरोपाकडे लक्ष देणं, आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र काही देश त्या आरोपाकडे लक्ष देणार नाही। संजय निरुपम ने जिस तरीके का आरोप किया है कि मातोश्री 2 पर कहीं न कहीं पैसे के ट्रांजेक्शन में कम दिखाया गया है, वैल्यू ज्यादा है और इसके पीछे कहीं न कहीं आर्थिक व्यवहार हुआ है, उसे कैसे देखते हैं? मुझे ऐसा लगता है कि उनके स्टेटमेंट को कोई वैल्यू नहीं देगा, इसलिए उसके ऊपर बात करना उनको बढ़ाने जैसा है। एक एटीकेटी स्टूडेंट्स को लेकर के क्या होगा जिनका इस साल एटीकेटी था उनको? एटीकेटी का भी फॉर्मूला जो है वो सब कुलगुरु महोदय ने हमको दिया हुआ है इस मिनट्स में, तो सब वो भी ऐसा बोल रहे हैं कि वो जो एटीकेटी के स्टूडेंट है उनको भी आगे लेके जाना चाहिए, ये उन्होंने सिफारिश में बोला है। थैंक यू।